प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तेच आता घडणार आहे। कारण आता महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेत समोर येणार आहे प्रिया ही तन्वी नसण्याचं सत्य। ठरलं तर मग मध्ये येणाऱ्या या मोठ्या ट्विस्टमुळे आता ठरलं तर मग मालिकेचं कथानक संपणार का? ठरलं तर मग ही मालिका आता संपणार आहे का? ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे का? जाणून घेऊया याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया ठरलं तर मग मालिकेविषयी। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे। प्रियाच्या विरोधातला पहिला पुरावा अर्जुन आणि सायलीच्या हाती लागला आहे। ठरलं तर मग या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलंय। ही मालिका गेली 3 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते। त्यातही अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे। गेल्या काही दिवसात या मालिकेचा TRP कमी झाला आहे। त्यामुळेच मेकर्सनी मालिकेत निरनिराळ्या ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केलाय। मूळ मुद्द्यावरून भरकटलेली कथा आता पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार आहे। यापूर्वी नागराजचे सगळे काळे कारनामे सगळ्यांसमोर आले होते। महिपतने मुलगी साक्षीला वाचवण्यासाठी नागराजच्या विरोधात साक्ष दिलेली, त्यामुळे ते दोघेही जेलमध्ये आहेत। 6 मार्चच्या भागात अर्जुन आणि सायली यांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे। अर्जुन आणि सायली यांनी प्रियाचे ब्लड सॅम्पल चेक करायला दिले आहेत। तिचं रक्त खऱ्या तन्वीसोबत जुळतंय की नाही हे पाहण्यासाठी सगळं सुरू आहे। मात्र आता होळीच्या मुहूर्तावर अर्जुनला मेसेज येणार, ज्यात प्रियाचे ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आहेत। त्यामध्ये प्रियाचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह दाखवण्यात आलाय, तर रविराज किल्लेदारने सांगितल्याप्रमाणे खऱ्या तन्वीचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह असतो। त्यामुळे 22 वर्षांपूर्वी हरवलेली तन्वी आणि आत्ताची घरात वावरणारी तन्वी या दोघीही वेगवेगळ्या आहेत हे सायली आणि अर्जुनला कळणार आहे। सगळं सत्य समजल्यावर पुन्हा एकदा ते दुसरं मत घेण्यासाठी जातात। तिथेही तन्वी आणि प्रिया यांचं ब्लड ग्रुप वेगळा निघतो। यावेळेस प्रिया पुरती फसली आहे। तिला याबद्दल मुळीच कल्पना नाही। ती चांगल्या सुनेचं नाटक करण्यात व्यस्त असताना आता तिचं पितळ उघडं पडलंय। अर्जुन याबद्दल तिला जाब विचारणार आहे, मात्र तेव्हा सायली त्याला अडवणार आहे, कारण प्रियाबद्दल अगदी ठोस पुरावे त्यांच्याकडे नाहीत। आता हे दोघे ते पुरावे कसे मिळवतात आणि प्रियाचं खोटं प्रेक्षकांसमोर कसे आणतात हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। दरम्यान हा ट्रॅक आता किती दिवस लांबवला जाणार आणि या मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात आहे का हे येणाऱ्या दिवसात समजेल। दरम्यान ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का? ही मालिका तुम्हाला आवडते का? आणि अर्जुन सायलीची जोडी तुम्हाला कशी वाटते? ठरलं तर मग मालिकेच्या या ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।